कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. असं होतंय का यार? असा तर एकही क्षण आई सोबत बोलल्याशिवाय जाऊ शकत नाही. त्याला कल्पनाही करू नाही शकत मी की मी आई सोबत बोलत नाहीये. पण ज्या आईने मला माणसांशी माणसांसारखं कसं वागायचं हे शिकवलंय ना, त्याच आईने मला बिझनेसही शिकवलाय. म्हणूनच पारू ब्रँड अँबॅसिडर असणं हे मी पर्सनली नाही तर बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करतो. इट्स ओके आदित्य दादा. आय होप हा तिढा लवकरात लवकर सुटेल. पण तुमच्यातला आणि आईंमधला वैचारिक मतभेद बोलल्याशिवाय नाही सुटणार आहे. तुम्ही प्लीज एकदा बोलून बघा ना आईंशी. आई तुला आदित्य दादा प्लीज फक्त एकदा बोलून बघा आईशी, माझ्यासाठी प्लीज. ठीक आहे, मी बोलतो आईशी. अगं हो, मी आदित्यला पण सांगितलं. अगं एका गरजू माणसाला अर्जंट पैशांची गरज होती. मी तीच मदत करायला गेली होती. खोटं बोलताय तुम्ही. मी स्वतः बघितलंय तुम्हाला त्या गुंडांना पैसे देताना. त्या गुंडांनी ते पैसे घेतले, ते पैसे घेऊन ते पोलीस स्टेशनात गेले आणि मग त्याच पैशांनी त्यांनी त्या गुंडांना सोडवलं ज्यांनी माझ्या चेहऱ्यावर शाई फेकली होती आणि ज्यांनी आदित्य सरांवर हात उचलला होता. अनुष्का मॅडम, मला अजून बी विश्वास बसत नाहीये की त्या गुंडांना सोडवण्यासाठी तुम्ही पैसे दिले. उगाच काहीही बोलू नकोस हा पारू. काही काय बोलतेस? एकतर मी तुझ्या या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाहीये. मी तुझ्याशी नीट बोलतेय ना, तेच बघ. आणि कशाला पाहिजे तुला हे सगळं? असतात काही काही गोष्टी ज्या आपण दुसऱ्यांशी नाही शेअर करू शकत. प्रत्येकाने आपापली मर्यादा ठेवून राहावा. मला माझ्या मर्यादा माहीत आहेत अनुष्का मॅडम. ते तुम्ही मला सांगायची गरज नाही. पण तुम्ही किर्लोस्करांची होणारी सून आहात. तुम्हाला तुमच्या मर्यादा माहीत असायला हव्यात. आणि मला वाटते की हे समजत देवी यांना बी कळायला पाहिजे. त्यांना बी माहीत असायला हवं की त्यांची होणारी सून नेमकी कशी आहे ते. आधीच त्या दिशा मॅडमनी आमच्या समन्यांचं तोंड भाजलंय. आता परत आम्हाला तशी चूक करायची नाही. पारू थांब. ऐक ना, तुला वाटते तसं काहीच नाहीये. तू काय एवढं वाढवतेस? आणि अगं अहिल्या मॅमला सांगायची काही एक गरज नाहीये. अनुष्का मॅडम, देवी यांना मी समजत सांगणार आहे हे तर नक्की आहे. तुम्हाला तुमची बाजू मांडायची असेल तर तुम्ही बी येऊ शकता. पण मला नाही वाटत तुमच्याकडे बोलायला काय असेल. काय काय आईल्या, काय झालंय? एवढा कसला विचार करतेस? श्रीकांत, आजचं शूट मधलं आदित्यचं वागणं मला अजिबात नाही आवडलेलं. वहिनी ऐका ना, मी काय म्हणते, आज जे शूट मध्ये माझे फोटो काढणारे इतके छान आलेत, इतके छान आलेत की म्हणजे अशी एखादी प्रोफेशनल मॉडेल असते ना तसे आलेत काही फोटो. तुम्ही मला ते सेपरेट द्या. नाही म्हणजे काय आहे, परत आपल्याला जर ब्रँड अँबॅसेडर बदलावी लागली तर उगाच आपली धावपळ नको म्हणून, है ना? दामिनी, जरा स्वतःच्या जगातून बाहेर ये आणि बघ आजूबाजूला. इतरही माणसं आहेत, त्यांनाही एक जग आहे.
आणि त्यांच्याही आयुष्यात काहीतरी घडत असतं. मला काहीतरी बोलायचंय. बोल काय बोलायचं. देवी आई, मला तुम्हाला हे सांगत पारू, माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. चल ना. जाऊया ना, पण त्याआधी मला देवी आईशी बोलायचंय. पण त्याआधी आपण बोलूयात. माझं पण महत्वाचं काम आहे ना. अनुष्का थांब. पारूला काहीतरी महत्वाचं बोलायचंय तिच्या देवी आईशी. तू का अडवतेस? अरे आदित्य, मला माहितीये ना तिला काहीच महत्वाचं नाही सांगायचंय. पारू चल ना. अनुष्का, पारूचा हात सोड. पारू, बोल तुला काय महत्वाचं बोलायचंय. अनुष्का, आता बोल. का केलंस तू? आदित्य, पारूचा काहीतरी गैरसमज झालाय. मी ते पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दिले होते. अरे खोटं बोलतेस तू. तू सांगितलं होतं काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आहे म्हणून. अनुष्का प्लीज, आता तरी खरं बोल. तुझ्याकडून ही अपेक्षा नाही आहे यार. शपथ, सीडीचं कव्हर वेगळं असल्यावर आणि सीडी आत वेगळी असल्यानंतर वेगळाच पिक्चर सुरू होतो की नाही, तसं झालंय. आता ना मज्जा येणार आहे फार. ठीक आहे, सांगते. बेटर. हो, मी दिले होते त्या गुंडांना पैसे. मी सोडवलं होतं त्या गुंडांना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.